प्रेज द लॉर्ड प्रियांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या शुक्रवारच्या सभेमध्ये. खरोखर प्रियांनो, की त्या देवाने आज आपल्याला कृपा दिलेली, त्याची खरोखर दया आज आपल्यावर नवीन झाली आहे. की बायबल सांगता आम्ही भस्म झालो नाही, त्या परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि प्रियांनो, आज आपण प्रार्थना करूया की खरोखर आज जसं आपण त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत, त्याच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत, तो देव आपल्याला त्याच्या आशीर्वादाने भरणार आहे. खरोखर प्रियांनो, आज माझा विश्वास आहे की प्रभू येशू तुम्हाला प्रत्येकाला दर्शन देणार आहे. तो प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देणार आहे, तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि खरोखर त्याने त्याच्या वचनामध्ये जसं म्हटलं ना, की तो यासाठी आलेला आहे की आपल्याला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. ते जीवन स्वीकारण्यासाठी आपण तयार होऊया. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आजच्या सभेची सुरुवात करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. पित्या, आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू धन्यवाद देतो की पित्या, तुझ्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलंस. प्रभू येशू, तो आमच्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस, तुझं मोलवान रक्त सांडलंस. पित्या, आज आम्ही प्रार्थना करते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पित्या, आज आजच्या शुक्रवारच्या सभेमध्ये प्रत्येक तुझ्या लेकरांना पित्या तू दर्शन देणारेस, प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव करणारेस. पित्या, प्रत्येकाला आज तुझ्या आशीर्वादाने आणि सामर्थ्याने भरणारेस. पित्या, म्हणून धन्यवाद देतो. आजची पूर्ण सभा पित्या आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आणि प्रार्थना करते पित्या, आमच्या बुद्धीने, आमच्या बळाने नव्हे तर तुझ्या आत्म्याने आज आम्हाला चालव. या सभेविरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना, सैतानाच्या शक्तींना बांधते आणि या जागेमध्ये पित्या मी पूर्णपणे तुझं राज्य जाहीर करतो. धन्यवाद देतो, सर्व गौरव तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. या प्रियांनो, वर्शिप टीम पुढे येईल. आपण सर्वजण त्या परमेश्वराची आराधना करूया, स्तुती करूया आणि त्या देवाच्या नावाला आपण महिमा देऊया. हालेलुया. प्रियांनो, प्रभू ईश्वरा मी धन्यवाद देतो, त्याचे आभार आणि उपकार मानतो की तो परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. बायबल सांगताना प्रियांनो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. खरोखर तो एवढा चांगला आहे की त्याने आपल्यासाठी प्रियांनो त्याचं बलिदान केलं. बायबल सांगतो, स्तोत्रसंहितेमध्ये असं लिहिलेलं आहे ना प्रियांनो, की परमेश्वराच्या कृत्याबद्दल त्याचं स्तवन करा. आमेन. आणि खरोखर त्याचं कृत्य हे थोर आहे, त्याचं कृत्य हे महान आहे की त्याने आपल्यासाठी त्याचं प्रेम प्रियानो आपल्याला प्रगट केलं, की त्याने त्याचं बलिदान त्या क्रूसावरती केलं. तो मेला आणि पुन्हा जिवंत झाला. आमेन. आणि आजही येशू ख्रिस्त आज जिवंत आहे. हालेलुया. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची आम्ही स्तुती करूया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. आनंद ही आनंद है मेरे येशू के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. हे आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों
आइए हम सब मिलकर गाए। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों, ऊंची आवाज में गाएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा, बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। और सब मिलकर गाएंगे, हे आनंदी आनंदी है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। सर्वशक्ति यीशु जगत का दाता जय देने वाला है, सब मिलकर गाएं। सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है, एक कंठ से हम होसन्ना गाकर सबको बताएंगे, एक कंठ से हम होसन्ना गाकर सबको बताएंगे। हे आनंदी आनंदी है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद 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 है मेरे यीशु के चरणों में। सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है, सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है, एक कंठ से हम होसन्ना गाकर सबको बताएंगे, एक कंठ से हम होसन्ना गाकर सबको बताएंगे। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, मेरे यीशु के चरणों में, मेरे यीशु के चरणों में। हालेलुया हालेलुया हालेलुया।
ओ नमः शांदाला रबा रियांदाला रबा रियांदाला रबा. धन्यवाद 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 प्रभू येशू. या प्रियांनो, आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया. आपलं पूर्ण लक्ष आपण प्रभू येशूकडे लावूया आणि आपण त्याची आराधना करूया. सर्वजण मिळून आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे लावूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू, तू महान आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. प्रभू येशू, फक्त आणि फक्त तूच आमचा देव आहेस. ओ धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. Oh, thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Oh, namah shandala rabarianda la rabariando loroborianda la rabariando lorobo. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला. मुखी घेऊ सदा स्तवनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला. मुखी घेऊ सदा स्तवनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती अळवू मी देवा तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. तूच आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला. ख्रिस्त येशू आहे तारणारा, ख्रिस्त येशू आहे तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला. ख्रिस्त येशू आहे तारणारा, ख्रिस्त येशू आहे तारणारा. आला पाप्यास तारावयाला,
आला पाप्यास तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा. हो आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा. आदिवंदन आत्मा तुला, आदिवंदन आत्मा तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन पिता तुला, आदिवंदन पिता तुला, तू आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तूच आहे जगा वेगळा. ओ तूच आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. Oh, hallelujah, hallelujah, hallelujah. Namah Shandala Rabariandolo Namah Shandala. हो धन्यवाद यीशु, धन्यवाद प्रभूजी. प्रभू तुला महिमा देतो, प्रभू तुला गौरव आणि सन्मान देतो. धन्यवाद पिता, ही आराधना तू स्वीकारलीस प्रभूजी. प्रभू आमच्यामध्ये तू उपस्थित झालास प्रभू. प्रभू जो प्रत्येक व्यक्ती हा व्हिडिओ बघतोय प्रभू, त्या प्रत्येकाला तुझ्या अभिषेकाने भरलंस, तुझ्या सामर्थ्याने भरलंस म्हणून धन्यवाद देतो प्रभू. पिता येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो प्रभू, येणारं वचन तुझ्या पवित्र हातामध्ये देतोय पूर्णपणे प्रभू. तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू आजचं वचन तू आम्हाला देणार आहेस म्हणून धन्यवाद देतो प्रभूजी. भैयाच्या जीव शरीर आत्म्याला मी येशू तुझं रक्त लावतोय प्रभूजी. प्रभूजी धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू त्यांना तू लीड करणार आहेस प्रभू, की प्रभू त्यांनी वचन द्यावं प्रभूजी. धन्यवाद पिता, आजचं वचन प्रभू तू आशीर्वादित केलंस आणि पूर्णपणे तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू आजचं वचन तू आम्हाला दिलंस म्हणून धन्यवाद देतो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.
हालेलुया. खरोखर प्रियांनो, प्रभूला खूप धन्यवाद. त्याने पुन्हा एकदा आपल्यावर त्याची कृपा केलेली आहे. त्याने आपल्याला एक नवीन खरोखर प्रियांनो हा दिवस दिला की बायबल सांगतं आजचा हा दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि आपण यामध्ये आनंद आणि उल्हास करूया. प्रियांनो, खरोखर जशी आपण आराधना केली आहे, त्याची स्तुती केलेली आहे, तो प्रभू आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. आणि खरोखर प्रियांनो, जसं आज तुम्ही देवाचं वचन ऐकणार आहात, तो देव या वचनाच्या द्वारे प्रियांनो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. येशू बोलला की जे वचन मी बोलतो ते आत्मा व जीवन आहे. प्रियांनो, या वचनाच्या द्वारे आपल्याला जीवन प्राप्त होतं. येशू बोलला तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. तर प्रियांनो, खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सत्य समजायचं आहे. देवाचं वचन काय सांगतंय आणि त्या वचनाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं. ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो, प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करतो. तर आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय आपण प्रियांनो घेणार आहोत आणि आज आपल्या प्रार्थनेचं जर उत्तर पाहिजे. प्रियांनो, मला माहिती आहे आपण सर्वजण अनेक विनंत्या त्या परमेश्वराकडे करतो आणि अनेकदा असं होतं की आपल्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. तर आज आपण एक खूप मोठं कारण बघणार आहे प्रियांनो, की काय कारण आहे की अनेकांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. आणि प्रियांनो, आपल्याला जर ते स्वर्ग खुलं करायचं आहे, देवाचे आशीर्वाद जर आपल्या जीवनावर मोकळे करायचे, कारण प्रियांनो आजची जी सभा आहे ही आशीर्वाद आणि आरोग्य सभा आहे. प्रियांनो, देवाची ही योजना आहे की त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करावं. आणि प्रियांनो, बायबलमध्ये असे काही सिद्धांत आहेत की ते आपण ज्यावेळेस फॉलो करतो तो 100% प्रियांनो परमेश्वर त्याच्या वचनाचा पक्का आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो म्हणजे करतो. तर आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद येण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आज आपण देवाच्या वचनामधून बघूया. आज जर तुमच्याकडे बायबल असेल प्रियांनो, तर यावेळेस प्रियांनो आपण मार्क याचा 11 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 24-25 वचन वाचूया. प्रियांनो, इथे देवाचं वचन सांगतं, यास्तव मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. तर प्रियांनो, एक खूप महत्त्वाचा सिद्धांत, खूप महत्त्वाचं वचन आपल्या जीवनामध्ये जे सर्व आशीर्वाद मोकळे होण्यासाठी प्रियांनो ज्याची गरज आहे ते म्हणजे हे वचन. इथं आपण पाहतो सर्वात पहिली गोष्ट इथे येशू ख्रिस्ताने सांगितलं की जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की बायबल सांगतं की ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो आपल्याला विश्वास करायचा आहे की मी जे काही प्रार्थना करून परमेश्वराला मागितलं ते मला मिळालं आहे. बायबल सांगतं मिळालेच आहे असा विश्वास धरा. तर बायबल सांगतं की पहिला तुम्ही विश्वास धरा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. पण प्रियांनो, अनेकदा मला लोक बोलतात देवाने माझ्या जीवनामध्ये चमत्कार केला मग मी विश्वास ठेवील, देवाने माझी परिस्थिती बदलली मग मी विश्वास ठेवील, देवाने माझ्या पतीला बदललं मग मी विश्वास ठेवील, देवाने माझा रोग बरा केला मग मी विश्वास ठेवील. प्रियांनो, आपण पाहतो बायबलमध्ये मात्र उलट सांगितलेलं आहे. बायबल सांगतं पहिलं विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. इथं बायबल सांगतं की तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. तर प्रियांनो, ज्यावेळेस आपण
प्रियांनो, आपण प्रार्थना करू जे मागतो परमेश्वराकडे. आणि ऑफकोर्स प्रियांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी ह्या वचनावर तुम्हाला सांगणार आहे की आपण प्रार्थना पण कशी करायची. आपण देवाकडे मागतो, आपण काहीही मागू शकत नाही. आपल्याला काय मागायचंय हे देखील बायबलमध्ये सांगितलेलं आहे. तर प्रियानो, आपण ते देखील बघणार आहोत. पण सर्वात पहिली गोष्ट, सर्वात पहिला सिद्धांत आपण हा बघितला प्रियानो, की ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो तर बायबल सांगतं आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला ती गोष्ट प्राप्त होणार आहे. आता आपण योहान याचा 15 अध्याय आणि इथं प्रियांनो काही वचन वाचूया. योहान याचा 15 अध्याय आणि एक खूप महत्त्वाचं वचन आहे. आणि ते वचन प्रियांनो यावेळेस आपण वाचणार आहोत की आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो आपल्याला कशी प्रार्थना करायची. तर प्रियांनो, इथं बायबल सांगतं ना, योहान याचा 15 अध्याय आणि आपण 7 वचन प्रियांनो यावेळेस वाचूया. इथं बायबल सांगतं, तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आता प्रियांनो, अजून एक महत्त्वाचा सिद्धांत आपण बघतो की बायबल सांगतं की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली. तर प्रियांनो, त्या देवाचं वचन आपल्यामध्ये राहायला पाहिजे. आणि प्रियांनो, इवन आपण पाहतो ज्यावेळेस हे देवाचं वचन आपल्यामध्ये राहणार आहे, इथं बायबल जसं सांगतं ना की वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस देवाचं वचन आपल्यामध्ये राहतं, आपण देवाचं वचन जे सांगतं त्या वचनाप्रमाणेच आपण देवाला मागतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो प्रियांनो, की बायबल सांगतं ना, जर आपण 1 पेत्र 2 अध्याय आणि 24 वचनामध्ये आपण जर वाचलं, बायबल तिथं सांगतं की येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. देवाचं वचन सांगतं की येशूनी जे फटके खाल्ले त्या फटक्यांच्या द्वारे तुम्ही आणि मी निरोगी झालो आहोत. मग प्रियांनो, इथं देवाचं वचन ना, इथं येशू ख्रिस्त काय बोलला की तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, देवाचं वचन हा करार आहे ना. देवाने, तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्या क्रूस खांबावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बलिदान केलं, त्याचं मोलवान रक्त सांडलं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला ज्या सर्व गोष्टी पाहिजेत त्या सर्व गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत ना. पेत्राचं मला असं वाटतं ना की 2 पत्र 1 अध्यायामध्ये म्हटलं की देवाने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो त्या क्रूस खांबावर ज्या वेळेस प्रभू येशूनी बलिदान केलं, रक्त सांडलं, ज्यावेळेस त्याला फटके मारण्यात आले, ज्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट रोवण्यात आला, ज्यावेळेस प्रियांनो त्याला त्या सर्व वेदना देण्यात आल्या, येशू ख्रिस्त काय करत होता प्रियांनो, तुम्हाला तुमची जी प्रत्येक गोष्ट माणसाने पाप केल्यामुळं जी सैतानाने हिरावून घेतलेली आहे ती प्रत्येक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होत होती. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, येशूला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, इवन आपण पाहतो येशू, बायबल सांगतं गलती 3:13 मध्ये की तो आपल्यासाठी शापित झाला की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. प्रियांनो, बायबल सांगतं ना 2 कोरिंथ 8 आणि 9 मध्ये की येशू धनवान असता तुमच्यासाठी माझ्यासाठी दरिद्री झाला की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही आणि मी धनवान व्हावं. प्रियांनो, आपण जर देवाचं वचन स्तोत्रसंहिता 23 आणि पहिलं वचन जर वाचलं, बायबल सांगतं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 18 वचनामध्ये म्हटलं, माझा देव तुमची प्रत्येक गरज त्याच्या संपत्तीनुरूप ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. तर प्रियांनो, हे प्रत्येक वचन आज मी तुम्हाला सांगत आहे प्रियांनो, आणि ह्या प्रत्येक वचनामध्ये आपण काय पाहतो की वचन सांगते की देवाने तुम्हाला आरोग्य दिलेले आहे, देवाने तुम्हाला शापातून मुक्त केलेले, देवाने तुम्हाला धनवान केलेले.
देवाने इवन तुम्हाला सैतानाच्या अंधकाराच्या सत्तेतून बाहेर काढलं. कलसेकरास पत्र 1 अध्याय जर तुम्ही वाचला आणि त्याच्यामध्ये ते वचन आहे ना की देवाने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवले आहे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आपण मुक्त आहोत, आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे, आपण आशीर्वादित आहोत. देवाचं वचन सांगतं प्रियांनो, आपण धनवान आहोत, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. हालेलुया. का? कारण येशूने त्या क्रूस खांबावर ज्यावेळेस बलिदान केलं, रक्त सांडलं, तो मेला आणि पुन्हा जिवंत झाला. प्रियांनो, जे सर्व आपल्यापासून गेलं होतं ते सर्व काय प्रभू येशूच्या नावामध्ये, त्याच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा वापस त्या परमेश्वर पित्याने दिलेले आहे. आणि मग म्हणून तुम्हाला माहिती आहे का, हे जे सर्व वचन आहेत हे नवीन कराराचे वचन आहेत की आपण पाहतो ना, हे आशीर्वाद ऑलरेडी देवाने आपल्याला दिलेले आहेत. आणि मग म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचंय प्रियांनो ना, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना देवाचं वचन प्रार्थनेमध्ये बोला. प्रियांनो, आपल्याला मागायचंय, आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे मागायचंय. आणि देवाचं वचन मी जसं आज आपण बघितलं प्रियांनो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही, तो माझ्यासाठी दरिद्री झाला की मी धनवान व्हावं. तर तुम्हाला माहिती आहे, देवाचं वचन आपल्याला आश्वासन देतं, देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि प्रियांनो, देवाचं वचनच आपल्यामध्ये विश्वास निर्माण करतं. देवाचं वचन आपल्यामध्ये विश्वास निर्माण करतं. आणि ज्यावेळेस त्या वचनाला धरून आपण प्रार्थना करतो प्रियांनो, ती प्रार्थना डायरेक्ट देवाच्या सिंहासनापर्यंत जाते. पण ज्यावेळेस प्रियांनो आपण अशी प्रार्थना करतो, देवा तू कार्य कर, देवा माझं जीवन बदल, देवा माझी परिस्थिती बदल, देवा माझं आजार कधी निघून जाईल, देवा माझी परिस्थिती कधी बदलल, देवा मी अजून किती वेळ थांबू, देवा आता मी काय करू. प्रियांनो, जर आपण अशी प्रार्थना करत राहिलो तर प्रियांनो ही अविश्वासाची प्रार्थना आहे. आणि मग म्हणून इथं येशू ख्रिस्त काय बोलला, तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहील. ज्यावेळेस हे देवाचं वचन आपल्यामध्ये राहतं आणि या वचनाप्रमाणे आपण देवाला बोलतो, देवा धन्यवाद की तुझं वचन सांगतं की तू माझा मेंढपाळ आहेस, मला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाहीस. येशू तू माझ्यासाठी दरिद्री झालास की मी धनवान व्हावं. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण अशा रीतीने आपण विश्वासाने प्रियांनो प्रार्थना करतो ना, विश्वासाची जी प्रार्थना असते त्या विश्वासाच्या प्रार्थनेमध्ये नेहमी देवाचं वचन असतं. विश्वासाची प्रार्थना नेहमी, आपण जो व्यक्ती विश्वासाने प्रार्थना करतो तो बोलतो ना, तुम्ही प्रार्थना करून जे मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे. तो व्यक्ती बोलतो, देवाने माझी प्रार्थना ऐकली, तर देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. प्रियांनो, मला एक साक्ष आठवली, खरी सत्य साक्ष. एक देवाची सेवक होते, आता ते प्रभू येशूकडं गेलेले आहेत ना. त्यांचं नाव होतं जॉन ऑस्टिन. त्यांची पत्नी प्रियांनो, त्यांचं नाव डोडी ऑस्टिन. त्यांचा मुलगा आहे जोएल ऑस्टिन, तो अजून परमेश्वराची सेवा करत आहे. आणि प्रियांनो, ही जी बहीण जिला ना की जिचं नाव डोडी ऑस्टिन ना, तिला कॅन्सर झाला, लिव्हरचा कॅन्सर झाला. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, लिव्हरचा जो कॅन्सर आहे त्याच्यावर उपाय नाही आहे ना. की आपण पाहतो की ती ज्या वेळेस डॉक्टरकडे गेली चेकअप करण्यासाठी, कारण तिला माहिती पण नव्हतं तिच्या शरीरामध्ये कॅन्सर आहे, पण ज्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये गेली, तिला चेक करण्यात आलं आणि डॉक्टरनी चेक करून सांगितलं की तुला लिव्हरचा कॅन्सर झालेला आहे आणि तू शेवटच्या स्टेपमध्ये, तुला जास्तीत जास्त 15 दिवस आहे, तू यापेक्षा जास्त जगू शकत नाही. प्रियांनो, ज्यावेळेस तिला हे वर्तमान त्या डॉक्टरांनी सांगितलं, प्रियांनो ती बहीण खचली नाही. तिला ती देवाच्या वचनामध्ये राहणारी स्त्री होती. तिने ते डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं. ती बोलली, ठीक आहे डॉक्टर ना. ते बोलले, तरी पण तुम्हाला ॲडमिट व्हायचंय का. तिने बोललं, मी ॲडमिट झाले तर तुम्ही मला काही ट्रीटमेंट देऊ शकता का. ते बोलले, नाही, मी तुम्हाला काहीच ट्रीटमेंट देऊ शकत नाही, कारण तुम्ही आता एकदम शेवटच्या स्टेपमध्ये. मग ती बोलली, ठीक आहे, मी इथे ॲडमिट होऊन काहीच फायदा नाही, मी माझ्या घरी जाते. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ती बहीण तिच्या घरी गेली
आणि घरी गेल्यानंतर तिने आणि तिच्या पतीने गुडघे टेकून प्रार्थना केली. प्रियांनो, त्या दोघांनी प्रार्थना केली, पित्या आज ही तारीख आहे आणि प्रभू आज या तारखेला आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. तुझं वचन सांगतं की येशू, तू आमचे सर्व विकार घेतलेस, आमचे सर्व आजार त्या क्रूस खांबावर वाहून नेलेस. प्रभू, तू तुझ्या वचनामध्ये म्हटलंस की तुला बसलेल्या माराने, तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रभू, तू म्हटलंस की खरोखर तुला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आणि प्रियांनो, त्यांनी ही प्रार्थना केली आणि त्यांनी एक डायरीमध्ये ती डेट लिहिली. तर प्रभू, आज या वचनाप्रमाणे आम्ही जाहीर करतो, आम्ही घोषित करतो की तू माझी पत्नी डोडी हिला आरोग्य दिलंस. त्या बहिणीने जिला कॅन्सर झाला होता तिने देखील प्रभूला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. तिने प्रभूची स्तुती करायला सुरुवात केली आणि तिने त्या डायरीमध्ये ती डेट लिहिली प्रियांनो. आणि ती म्हटली, या तारखेला मी प्रार्थना केली आणि परमेश्वराने मला आरोग्य दिलं. आता माझ्या शरीरामध्ये कॅन्सर नाही, मला पूर्णपणे आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टरने तिला 15 दिवस दिले होते जगण्यासाठी, कारण ती शेवटच्या 4th स्टेजमध्ये होती कॅन्सरच्या. पण तिने प्रियांनो देवाचं वचन ती कबूल करत राहिली, देवाचं वचन ती बोलत राहिली. प्रियांनो, अंतःकरणामध्ये विश्वास करत राहिली है ना. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती काय झालं, जे 15 दिवसाचा 1 महिना झाला, 1 महिन्याचे 2 महिने झाले, 2 महिन्याचे 3 महिने झाले, 3 महिन्याचे 6 महिने झाले, तरी ती बहीण जिवंत होती. तरी तिला पूर्णपणे आरोग्य मिळालं नव्हतं. पण ती बहीण प्रियांनो दिवस आणि रात्र देवाच्या वचनावर उभी होती. प्रियांनो, मी तिची साक्ष ऐकली. ती बोलली, मी झोपल्या देवाचं वचन कबूल करायचे. प्रत्येक श्वास जो मी घेत होते त्या श्वासाबरोबर मी देवाचं वचन बोलायचे. मी प्रत्येक पाऊल घ्यायचे, त्या प्रत्येक पावलाबरोबर बोलायचे, येशू तुला बसलेल्या माराने मला आरोग्य मिळाले. आणि प्रियांनो, 6 महिन्यानंतर अद्भुत चमत्कार झाला. ही जी स्त्री, तिच्या तोंडाकडे पाहिलं तर असं वाटायचं ही कधी मरल, कधी पडल. पण प्रियांनो, 6 महिन्यानंतर तिचा कॅन्सर 100% तिच्या शरीरामधून नष्ट झाला आणि त्या बहिणीला पूर्णपणे आरोग्य मिळालं. हालेलुया. तर प्रियांनो, आपला देव हा अद्भुत चिन्ह चमत्कार करणारा देव आहे. प्रियांनो, ज्यावेळेस जगातले लोक बोलतात हे होऊ शकत नाही, डॉक्टर बोलतात की हे असंभव आहे, पण प्रियांनो, तो परमेश्वर संभव करणारा परमेश्वर आहे. पण यासाठी तुम्हाला विश्वासाची प्रार्थना करावी लागेल. इथं जसं देवाचं वचन सांगतं, तुम्ही प्रार्थना करून जे मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. प्रियांनो, आता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना, की कारण आपण बघितलं देवाने आपल्याला सर्व दिलं. मी तुम्हाला सर्व वचनं सांगितले. देवाने आपल्याला आशीर्वादित केलेले, देवाने आपल्याला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेले, देवाने आपल्याला आरोग्य दिलेले, देवाने आपल्याला सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. पण हा विश्वास करणं गरजेचं आहे प्रियांनो. तुम्ही जोपर्यंत कबूल करत राहणार नाही, अजून सैतान माझ्या डोक्यावर बसलेला आहे, सैतान अजून माझ्या शरीरामध्ये, सैतान तुमच्या शरीरामध्ये बसेल. प्रियांनो, जर तुम्ही कबूल करत आहे अजून मी आजारीच आहे, तुम्ही आजाराला परवानगी दिली तुमच्या शरीरामध्ये राहण्यासाठी. आपल्याला कबूल करायचंय प्रियांनो, हालेलुया, की मी निरोगी आहे, मला आरोग्य मिळाले, मला आशीर्वादित झालेलो आहे. परमेश्वराने मला त्याच्या सर्व आशीर्वादाने भरलेले. कारण बायबल सांगतं, इफिसकारास पत्र प्रियांनो 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हटलं की देवाने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आपण आशीर्वादित लोक आहोत, हा विश्वास करायचा आहे आणि हे कबूल करायचंय. आणि प्रार्थनेमध्ये सुद्धा प्रियांनो आपल्याला विश्वासाने ना, की जी गोष्ट मी परमेश्वराकडे मागितली ती मला मिळालीच आहे असं कबूल करायचंय, आपल्याला विश्वास ठेवायचा. आता प्रियांनो, अजून एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे की जो विश्वासाबरोबर आपण प्रियांनो पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. की येशू ख्रिस्ताने इथं सांगितलं ना, की तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करीता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काय असेल तर त्याची क्षमा करा, हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी.
तर प्रियांनो, इथं बायबल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. प्रार्थना करताना आपण बघितलं आपल्याला विश्वासाची प्रार्थना करायची. ती जी प्रार्थना आहे प्रियांनो, त्याच्यामध्ये देवाचं वचन पाहिजे. हालेलुया. देवाने त्या वचनामध्ये काय सांगितले हे त्या वचनाची प्रार्थना आपल्याला करायची आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बायबल सांगतं, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आपल्याला सर्वांना क्षमा करायची आहे. प्रियांनो, आता हा जो विषय हा खूप महत्त्वाचा. अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराची बरकत येत नाही, आरोग्य येत नाही, आशीर्वाद येत नाही, त्यांची परिस्थिती बदलत नाही, एकच कारणामुळं. तुम्हाला माहिती आहे का? कारण की ते क्षमा करत नाही. अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी कडूपणा ठेवलेला आहे, राग ठेवलेला आहे, द्वेष ठेवलेला आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण क्षमा करत नाही, आपण ज्यावेळेस आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, प्रियांनो, अनेकदा असं होतं ना की जे जवळचे लोक असताना त्यांच्या विरुद्धच आपल्या अंतःकरणामध्ये आपण राग ठेवतो. का? कारण रोज आपलं त्यांच्याबरोबर बोलणं चालणं होतं. तुम्हाला माहिती आहे, जे भांडे जवळजवळ असतात ना, तेच भांड्याला भांडं लागतं. आणि अनेकदा प्रियांनो काय होतं त्याचा परिणाम की आपण आपल्या अंतःकरणामध्ये राग ठेवतो, कडूपणा ठेवतो, द्वेष ठेवतो. आणि मग काय होतं प्रियांनो, ना जसं इथं बायबल सांगतं ना, जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये राग, कडूपणा आणि द्वेष ठेवला तर प्रियांनो, आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. प्रियांनो, आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. अनेक जण आपण पाहतो की त्यांच्या शरीरामध्ये आजार आहेत ना, त्यांच्या जीवनामध्ये दुष्ट आत्म्याची शक्ती आहे, पण ती जात नाहीये, आजार जात नाहीयेत. का जात नाहीये? कारण क्षमा करत नाही. जोपर्यंत आपण क्षमा करणार नाही प्रियांनो, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. आता असं का? कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, बायबल इथं सांगतं, जर तुम्ही क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता देखील तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. काय सांगत इथे प्रियांनो बायबल? की जर तुम्ही क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता देखील तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. याचा अर्थ, जर पित्याने आपल्या पापांची क्षमा केली नाही तर याचा अर्थ मी पापी आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की पापी व्यक्तीला आशीर्वाद नाही भेटत. पापी व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो शाप येतात. पापी व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की पापाचं वेतन मरण, पापाची शिक्षा आपल्याला प्राप्त होणार. आणि मग म्हणून प्रियांनो, जर येशूच्या रक्ताचं कार्य जर आपल्या, आता विचार करा प्रियांनो, ही किती अद्भुत गोष्ट आहे की येशूने तुमच्यासाठी, माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं आणि त्याने आपले सर्व पाप क्षमा केले. प्रियांनो, आपण अनेकदा चुकतो देखील, आपण येशूवर विश्वास ठेवून देखील अनेकदा आपल्या हातून चुका घडतात. आपण ज्यावेळेस त्या देवाकडे जातो, पित्याजवळ जातो, आपण आपलं पाप कबूल करतो, तुम्हाला माहिती काय होतं? तो पिता आपलं पाप क्षमा करतो. पण प्रियांनो, जे लोक, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की देव आपल्याला क्षमा करतो, देव आपल्याला सर्व अपराधांना तो काढून टाकतो. पण अनेकदा प्रियांनो आपण काय करतो की आपण आपल्या भावाला, आपल्या बहिणीला क्षमा करत नाही. पण फॅक्ट ही आहे प्रियांनो, येशूने मात्र त्यांना क्षमा केलेली. विचार करा की येशूने ज्यावेळेस ना क्रूस खांबावर बलिदान केलं, आपल्या जितके ह्या जगामधले सर्व लोक आहेत त्या सर्वांचं पाप येशूने क्षमा केलेले. त्यांनी जे केलेले जे सर्व जे वाईट गोष्टी आहेत ना, त्या सर्वांची शिक्षा येशूने सहन केलेली आहे. मग विचार करा प्रियांनो, जर येशूने त्यांना क्षमा केलेली आहे, पण जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये मात्र कडूपणा ठेवते, राग ठेवते, द्वेष ठेवते, आपण आपल्या भावाला, बहिणीला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या मित्रांना आपण जर क्षमा करायला तयार नाही, नातेवाईकांना क्षमा करायला तयार नाही, मग काय होतं प्रियांनो? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो ना, बायबल सांगतं प्रियांनो, ज्यावेळेस आपण क्षमा करत नाही ना, त्यावेळेस सैतानाचं वर्चस्व आपल्यावर होतं.
प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे ना की जर आपण क्षमा केली नाही तर आपण पापीच राहतो, आपले पाप क्षमा होणार नाही, आपण पापी राहतो आणि मग देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनावर येणार नाही. पण दुसरीची वाईट गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस आपण क्षमा करत नाही त्यावेळेस काय होतं, जर आपण 2 कोरिंथ याचा 2रा अध्याय, 2 कोरिंथ याचा 2रा अध्याय आणि प्रियांनो, यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. 2 कोरिंथ 2रा अध्याय आणि प्रियांनो, इथं देवाचं वचन असं सांगतं, तुम्ही एखाद्याला कशाबद्दल तरी क्षमा करिता त्याला त्याची मीही क्षमा करीतो, कारण मी कशाची क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. प्रियांनो, इथं बायबल काय सांगत आहे, बायबल इथं सांगत आहे आपल्याला का क्षमा करायची आहे, कारण ज्या वेळेस आपण क्षमा करतो ना त्यावेळेस काय होतं, सैतानाचं वर्चस्व आपल्यावरचं नष्ट होतं. पण जर आपण बोललो नाही मी क्षमा करणारच नाही, मी त्या व्यक्तीचं तोंडच बघणार नाही, त्याने मला खूप त्रास दिलेला आहे, त्याने मला खूप टेन्शन दिलेलं आहे, त्याने मला खूप वेदना दिलेल्या आहेत, त्याने माझं जीवन बर्बाद करून टाकलेलं आहे, त्याने मला असं केलं. आणि प्रियांनो, आपण अंतःकरणामध्ये राग ठेवतो, कडूपणा ठेवतो, द्वेष ठेवतो. काय होतं प्रियांनो, ज्यावेळेस आपण क्षमा करत नाही, बायबल इथं सांगतं सैतानाचं वर्चस्व त्या व्यक्तीवर होऊन जातं. आणि मग प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपण अशा सायकलमध्ये अडकतो ना की आपण पाहतो ना तो आजार तो जातच नाही, आपली जी गरिबीची परिस्थिती आहे ती त्याच्यातून आपण मुक्तच होत नाही. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये समृद्धीच येत नाही, आपल्या घरामधलं भांडण थांबतच नाही. का? आता सैतानाचं वर्चस्व आपल्यावर झालं. का? कारण आपण क्षमा करायला तयार नाही आहे प्रियांनो. आणि मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. येशूला प्रियांनो, पेत्र येशूकडे आला आणि म्हटला की प्रभूजी, माझ्या भावाने माझ्या विरुद्ध किती वेळेस अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी.